नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा न्यूज। साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा। 1100 विद्यार्थ्यांची भव्य दिंडी आषाढी एकादशी उत्साहात साजरी। आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने उरणमधील साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात तब्बल 1100 विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। चला पाहूया हा विशेष वृत्तांत। साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। या भव्य सोहळ्यात शाळेतील सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता तर विद्यार्थिनींनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून हातात भगवे झेंडे घेतले होते। विठ्ठल विठ्ठल नामाच्या अखंड गजरात संपूर्ण टाउनशिप भक्तिरसात न्हाऊन निघाली। कार्यक्रमाची माहिती। या दिंडी आणि रिंगण सोहळ्यासाठी JNPAचे अधिकारीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। यामध्ये सयाजीराव साळुंके, प्रवीण पाटील आणि संदीप घरत यांनी विद्यार्थ्यांसोबत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला। कार्यक्रमाचे नियोजन प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, मुख्याध्यापक गिरीश पाटील, मुख्याध्यापिका वैशाली बोरसटे, मुख्याध्यापक भूषण जाधव आणि अंकुश जोगडे यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी आदर्श PT शिक्षक मनोहर टेमकर यांनी लेझिमच्या गजरात मान्यवरांचे पारंपरिक स्वागत केले। यानंतर रिंगण सोहळा पार पडला। संगीत शिक्षक पंडित गणेश बंड आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले। दिंडीची शिस्त आणि आकर्षक फलक लेखनाची जबाबदारी कला शिक्षक मिलिंद ठाकूर यांनी उत्कृष्टपणे सांभाळली। विशेष म्हणजे JNPAचे अधिकारी विद्यार्थ्यांसोबत नृत्य करत भक्तिरसात तल्लीन झाले। प्रमुख पाहुण्यांनी फुगडी खेळत कार्यक्रमात रंगत आणली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा केली। तसेच साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पर्यावरणपूरक संदेश देत वृक्षारोप भेट देऊन स्वागत केलं। आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी विठ्ठल ममताबादे, उरण, रायगड।